हाय गाइस, कैसे आप सब लोग? आपका हमारे चैनल पे दोबारा से स्वागत है। आपको पता ही होगा हमारा ब्लॉगिंग का चैनल बहुत दिन से बनता। हम हमारे मतलब पूरी हमारी जो टीम थी ना, वो पूरी की पूरी बाहर थी, डिप्रेशन में थी। मतलब ये पता है ना, ये स्कूल पता है ना, इधर मैटर हुआ था, बहुत बड़ा मैटर हुआ था। ठीक है, क्या बहुत बड़ा मैटर हुआ था, उसके स्ट्रेस में हम वो लग नहीं डाल पाए। डिप्रेशन है, डिप्रेशन अभी डाल रहे हैं। अभी बहुत दिनों से डाल रहे हैं, मतलब क्वांटिटी नहीं मिल रहा था, इसलिए क्वांटिटी मिल चुका है। नंदन को किधर जाना है? वारजे को जाना है, इसलिए पुणे का वार मित्रांनो, आता आपण बसलो आहे. चांगलीच गर्दी दिसते आणि चांगला आपल्याला पैसे लुटवणार आहे. जाणार आहे दाखवतो तुम्हाला. हो, चला आता तिकडनं थोडीफार खरेदारी करू, मग जाऊ. बहुत मजा आएगा खरेदी करने का. बरं का? हो, टाइमपास. चलो पण हो, हे बघा, बँक अकाउंट, सर्विस अकाउंट और मैं जाने तो बहुत फिलहाल थोड़ी देर खरीदारी करके बाद में आपसे मिलते हैं. तो आज हम आए हैं नंदन के बिलिंग सॉरी बिलिंग व्हायची अजून त्यांची. बिलिंग झाल्यावर येतील, मग आपल्याला परत घरी जायचं. घरी काय आपल्या इथं बरंच लांब, आपल्याला त्या घरी जायचं परत. मग त्यांचे बुक्स किती झाले किती नाही बघायचे. आता लय टेन्शन आले. आणि मला एक गोष्ट कळली, तुमच्यावर शेअर करतोय, कोणावर मी शेअर नाही केलं अजून, की तुम्ही आम्हाला सपोर्टच करत नाही. मी लय वेळा तुम्हाला ऑब्झर्व केलं आहे की तुम्ही आम्हाला आमचे व्हिडिओ पाहतात, लाईक पण नाही करत. फक्त व्हिडिओ पाहतात, लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत, कमेंट नाही करत. वरनं मित्रांना पण तुम्ही सांगत नाही की हे जे ब्लॉग बघा, आपला मराठी ब्लॉगर या चांगलं आपलं नाव नाव आपलं हे करेल, पॉप्युलर करेल. काय पण तुम्ही आम्हाला शेअर करतो, सपोर्टच करत नाही. प्लीज राव, सपोर्ट करा. आम्ही पण मराठीमध्ये कॉन्टेंट क्रिएटर आहे. आम्ही सपोर्ट केला तर उलट्या महाराष्ट्राचंच नाव मोठं होईल. असं नाही की आम्ही लालचमुळं प्रत्येक युट्यूबरला पैसा आलाय म्हणून आम्ही पण पैसे कमवायला उतरले खाली. एवढं लहान आम्ही पैसे कमवले तर काय होणार आमचं? एवढं पण लहान राहिलं. आता पैसे कमवायच्याच वेळ आली आमच्यावर. पण तरी समजून घ्या तुम्ही. आता आम्ही पण म्हणजे असं दुसरे कॉन्टेंट क्रिएटरसारखे, तुम्ही त्यांना नाही असं काय म्हणले, आम्ही असं म्हणले तर काय करायचं? बरेचशांचे मला असे म्हणजे मेसेज आले इंस्टावर. तुम्हाला आय थिंक वाटतं माझी इंस्टा आय डी नसेल माहिती. मी तुम्हाला माझी इंस्टा आय डी इंस्टा डिस्क्रिप्शनवर लिहून देतो तुम्हाला मी माझी इंस्टा आय डी. त्यावर आमच्या क्रिएटिव्ह ब्लॉगर्स 36ला फॉलो करा. सगळ्यात म्हणजे त्यात आपले सगळे शॉर्ट व्हिडिओ असतात, मस्तीतले कॉन्टेंटले तसले सगळे वापरायचे. लय मजा येते काय सांगू. हा तुम्ही आमची ती हे पूर्ण आमची यूट्यूबचे अख्खे हे बघा तुम्ही. लय तुम्हाला मजाच येईल की एवढे भारी व्हिडिओ बनवलेले. तर आता यांच्या व्हिडिओला आता सबस्क्राईबच केले पाहिजे तुम्ही. पूर्ण व्हिडिओ सगळे नॉनस्टॉप सगळ्यात पहिले बसल्याचे व्हिडिओ बघा. आता एवढं पण जुने नाही झाले ते व्हिडिओ, तरी भारी आले ते व्हिडिओ, चांगल्या क्वालिटीमध्ये. आत्ता हे फोन माझ्याकडं असं ढाबरा फोन आहे, चांगला फोन आहे, याच्यामधनं क्वालिटी पण चांगली नाही. काय राव, हे नंदनला आता वह्या पुस्तक आणायचं आलो आहे ना, पण जरा अर्जंटमध्ये दुसरा फोन घेऊन आलो. डिकेचा फोन पण लागत होता इकडं बिलिंगला ऑनलाईन स्कॅन करायला, असा विषय होता. आता जाऊ दे, आपण आलो आहे या फोनमध्ये, तर जाऊ दे, छोट्या फोनमध्ये आले ब्लॉगिंग करायला. तर मित्रांनो, मी म्हणत होते तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत नाही, प्लीज करा, सपोर्ट मिळवा आम्हाला जरा. प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट करा. मित्रांनो शेअर करा. आपल्या मराठी कॉन्टेंट क्रिएटर क्रेझी ब्लॉगर्स 36. तुम्हाला माझी पर्सनल इंस्टा आय डी पण आहे आणि माझी यूट्यूबची इंस्टा आय डी पण आहे. यूट्यूबची इंस्टा आय डी यूट्यूबची. आणि त्यामध्ये यूट्यूबचे छोटे मोठे ब्लॉग्स असतात ना आपले,
क्रेझी ब्लॉगर्स काय आपण असे नाव क्रेझी म्हणजे कसं असं क्रेझी पाहिजे आपल्याला पण आपण डिक्की आणून आले सगळं बोलून आले आपण बघा तिकडे तुम्हाला दाखवतो लय गर्दी आपल्याला दिसतच नाही तर तुम्हाला आमचा वारचा हायवे दाखवतो तिकडं 24 तास ट्रॅफिक असते पोलीसच्या गाडीचा काही खरं नसतं आता आपण सर्विस रोडला आहे मित्रांनो तेव्हा मोठे मोठे गाडी व्हिडिओ चालू वारचा हायवे आहे तिथल्या एका दिवशी तुम्ही ट्रॅव्हल करा बघा तुम्हाला इथनं एवढं ट्रॅफिक लागेल ना संध्याकाळच्या वेळेला त्याचं ना ते नंतर आणि डिकी अजून आले बघा इकडं आले ते खरेदीला नाव बघून घ्या मुलांनी इकडे आपल्या खरेदी करायला स्टडीसाठी जिम लावली ना मग भाई बाकी जिम मध्ये ब्लॉगिंग सुरू करणार आयला अख्खं जिम मला फॉलो करणार असं करा तसं करा यायला माझे जिम वाले तर मला डायरेक्ट डंबल बिंबल फेकून आधी हा चल चल सध्या पोलीस वाल्यांना घेऊ आपण आपल्या ब्लॉक मध्ये पुढे सगळ्या शेवटला सेकंड लास्ट शेवटला शेवट का चालेल करतो का वाटत हा बघा इंडिकेटर बंद अरे ते इंडिकेटर बंद कर दुसरं इंडिकेटर भाई गाडीला भारी अरे इथं कुठं गाड्या जातात अरे तुला नाही माहिती इथं पुढे बॉल शिकुत्रे बॉल घेतला असता अरे बॉल आता राव अरे बॉल दिसला असं वाढत होतं गाडी थांबू पहिले बॉल घेऊ काय झालं अशा गाड्यांची लय मजा येते राव मला तर अशा गाड्या असतात ना आम्हाला असं वाटतं की गाडीवर ना बसून नाचायचं लय ट्रॅफिक जाम आहे हायवे साईडला एवढं ट्रॅफिक जाम आहे म्हणजे आपण जनरली स्ट्रीट रोडवर आता आपला साधा रोड असतो का तसल्या रोडवर एक वेळेस ट्रॅफिक समजू शकतो राष्ट्राचा उंगार थरथर दिल्लीचा दरबार परत ऑडियन्सला परत एकदा ऐकायचंय गाणं कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि ऐकलं नाही परत जा घालून घेतो का मग अरे ते केलंच कशाला मला आता नसतं काय ते फुटपाथ ब्रिज इथं काय झालं असं पण लावतं होय हो नेट प्रॅक्टिस शाळा बिडं ग्राउंडच आहे भाई त्यांची झाली डायरेक्ट इथं बघू ना आमची मॅच निघली यांची बरं यांचं नाव भारी मला तर सगळ्यात जास्त आवडणार माझी आवडत आहे मला कोणतं आवडतं रे सांगत ना आता जाऊ दे बोल शपथ आहे बघ लागला काय हॅलो आम्ही बघा तेवढा मोकळा रोडने चालू आणि
अख्खा हायवे ट्रॅफिक मध्ये जाणार बघा अख्खा हा ह्या हायवेने गेलो ना डायरेक्ट नवलेलाच जातो आहे म्हणून लय भीती असते. अगो बाबो अरे शिवगड रोडला विसरलो होता. आठवलं आता तुम्हाला नवले ब्रिजची भेट करून देतो. चला तुम्हाला नवले ब्रिजची भेट करून देतो. केवढं ट्रॅफिक आहे बघा नवलेला पण. नवले कात्रज बाय करते का कात्रज नवलेला एवढं ठीक आहे. एवढं जोरात गाडी चालवते माझा फोन उडायला आलाय. असले रॉय भंगार असतात ना नंदना हे असल्या गाड्यांमुळे मला राग येतो. बिनकामाची हॉर्न वाजवतो ना हे असले भंगार गाड्यामध्ये थांबतात. असा राग येतो ना मध्ये थांबतात. आणि हो का ही काय जागा आहे हो का हे असल्या लोकांचा राग येतो. मध्येच थांबतात आणि मध्येच पकडतात. मागच्या लोकांचा विषय होतो काय सांगतो. आणि नेमकं हायवे साईडच बस स्टँड उभं गेलाय. इंडिया गेट हो का इथं इंडिया गेट लिहिलंय. आणि हा आपला नवले ब्रिज हो का इथं शिकचाल तर अख्खे दुनियेत शिकचाल तुम्ही. असं आहे गाडी इथं जर तुम्ही शिकायला आले ना अख्खे दुनियेत शिकचाल. मागे इंडिया गेट होतं आणि पुढे आणि इंडिया गेट मध्ये काय फरक सांगा आता मला तुम्ही. बघा तिकडे समोर लाईटिंग दिसते का मध्ये ते आपलं पुणे गेट आहे. आता आपण पुण्याच्या बाहेर चाललोय. ते जोरात घेतलेली गाडी आपण त्यामुळे ते तसं दाखवते. हा हँग झालं जरा गाडी हँग झाली. आयला आम्ही लोक सत्य जात ना आम्हाला पण घ्यायची गपना यायचं मागे त्याची स्पीड लाईट इंजिन आहे. आपल्याकडे विचारतं की मग आपल्याकडे फेवरेट स्वामीनारायण टेम्पल विजिट दी प्लेस फ्रॉम नवले ब्रिज म्हणजे परफेक्ट दर्शन झालं आपल्याला. अरे हा ऍक्सिडेंट होय इकडं बी हो का डेंजर तेवढं मोठं अक्षरात लिहिलंय. 60ची स्पीड लिहिलंय इथं. 60ची स्पीडने ॲव्हरेज चालवायची. 4.99 1 गुंठा. गावा साईड आहे नाही आमच्या इथला रुपये नाही. गाणं का रे गाणं शांत बाय
अरे मी इथं करतो बस आता बोल. स्किन वेव. हॅलो गाईज, हॅलो. तुम्हाला दाखवलं असतं रे बाई, मी काही काम केलं. बाप्पू इथं बसलेला चायनीज खात. खरं का? अरे इथं इकडे हाय पैसे मध्ये का ते दाखवत नाही. मला फोन कोणी केला?